असतील किती तुम्हाला कशातून बऱ्याच मी पण बरेच आहे. मी टरटच्या भाजीला चालली होती पण पाऊस बघा किती आला. हे बघा आत्ता आत्ता पाऊस आला 2 मिनिट पहिले झाले रोड वर गच दिसते. आता घरातून बाहेर पडली होती तेव्हा पाऊस नव्हता. आता बघा कसा पाऊस आला. तरोड्याची भाजी आणा म्हणलं. हा तरोड्याची भाजीला चाललो म्हणलं ना पाऊस आला. पाऊस जरा झाला ऊनही पडली पाना. अरे बाबा हो तरोट्याची भाजी तोडतो. तरोट्याची भाजी खायला एक जरुरी असते कारण हातपाय दुखत नाहीत तरोट्याच्या भाजी. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण तोडा. जरकट झाली पण ही भाजी आता किती पाहिजे हे बघा किती हजार. किती पानावर 3 पानावर असते त्यावेळेस चांगली असते तरोट्याची भाजी. आता काही एवढी विशेष नाही आहे. या भाजीनं घुटणे दुखत नाही तर आणि आयुर्वेदिक निसर्गाची भाजी आहे. मुंगी आहे तर बाई पाहिजे याच्यावर. हे विकत बी भेटली मध्ये विकत काय भेटू शकत नाही ही भाजी. आपल्याला स्वतःहूनच आणावं लागते. नाही 2 प्रकारचे तरोटे आहेत. एक ओरिजिनल आणि एक नकली. ओरिजिनल म्हणजे बघा याचा वास येते. हे ओरिजिनल आहे. हा हा आपण तोडतो ते वास घेऊन पाहायचा तरोट्याचा वास येते की नाही. सुंदर जर वास आला तर समजून घ्या ओरिजिनल. जर समजा वास नाही आला तर नकली. त्याला घुटणे कंबर दुखत नाही. अशी भाजी मुंबई पुण्याला असेल का अशी भाजी. मुंबई पुण्याकडे नाही आहे. हे फक्त आमच्या विदर्भातच आहे. विदर्भातच आहे आपलं नाही का ही भाजी. बाकी दुसरीकडे नाही आहे. चालतं झालं का किती झाली बघ बाई. तुम्ही किती तोडली बदल कोणी खात नाही. आमच्या घरी मीच खातो फक्त लेकरां आहे ना. आता घरी जाऊन बी साफ करावं लागतं ना हे. गॅस लागते उकळा लागते याने. हो बस झाली आता. हो हे बघा ही भाजी कांदा लसूण कांदा हिरवी मिरची टाकून बनवायची. याला म्हणतात तरोट्याची भाजी. चला बस झाली. आमच्याकडे कोण खात नाही. पोरगं नाही खात. मीच खातो एक. बस झाली एवढी भाजी. तुमच्याकडे असेल तुम्ही जरूर खा. एक वेळा तरी खा. इकडे आहे वा चांगली. या इकडे लई मस्त आहे भाजी. हे बा बाई ही थोडा तुम्ही आत्या खातात ना. आत्याला आवडते ना. हे 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 मला बस झाली बाबा. निसर्गाची भाजी आहे बाई. याला काही पेरली नाही काही नाही आहे का नाही म्हणून खा लागते. त्या भाजीनं कंबर नाही दुखत. टोंगळे नाही दुखत. किती मस्त हिरवी भाजी आहे. विकायला येते नाही मार्केटमध्ये. आमच्याकडे फुकट भेटते. लई नाही रे 2-3 तोडले आहे. 2-3 तोडे झाले आहे का नाही हो. हे 2 पानावर असते तेव्हा चांगली असते. हे आता आहे म्हणा तरी किती झाले असतील 3-4 पानं आले. ते 2-2, 3-3 पानावर असते तेव्हा लई चांगली असते भाजी. टोंगळ्यासाठी खातो आम्ही. लहानपणी खात होतो. आता कोण जास्त खाते. कुकड्या गेल्या दिसल्या ते. बापा 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 किती दूर गेल्या. चला ना झालं असेल तर चला चाललो मग. मी चालली पुढे आता. चला मी जातो बाबा. दिवाबत्ती पण करायची. 5 वाजले. इथं मंदिर पण आहे मस्त देवाचं. बोले चला तुम्हाला दाखवतो मंदिर.
मंदिर दाखवू का? एक मिनिट समजा. बघा बघा मंदिर दिसलं? कोणीच नाही इकडे, सगळा सन्नाटा. बाया कुकडे गेल्या पाहू द्या बरं. एक गेला तिकडे, जरा जरा दिसू राहिला. चला मी इथं जाणार आहे, कारण आता संध्याकाळ झाली. हे बघ किती मस्त वळ, किती छान वातावरण आहे इकडे, पण कोणीच नाही. भीती वाटते इकडे. चला मंदिर दाखवतो. मंदिरातले आता अलाउड नाही आहे, मग वाटते मंदिर लॉक लावून गेली का काय काय म्हणत बाबाजी. हे एक मिनिट मागच्या कॅमेऱ्यानं दाखवू का? हे बघा मंदिर, वडाचं झाड, याला मठ म्हणतात. मठ. पूर्वी लोक बाबाजी राहत आहेत वाटते. चप्पल तर दिसू राहिले. बाबाजी अंदर आहेत वाटते बाबा. चला आता इथून लाकूड जायला. झोके बघा कसं मस्त झोके आहेत. याचे हे केसाला लावा लागते. याला केस लावा लागते. हे केसाले केस वाढतात यानं. आणखी चालल्यास का तिकडे? बाया काय ऐकत नाही का बाबा. लहानपणचीच आठवण येऊ राहिली. आता घरी आली आणि हे बघ एवढी भाजी आणली. हे याची भाजी खायची, तरोट्याची. आणि रस्त्यातच हे आळू वड्याचे पत्ते भेटले, ते पण घेऊन आलो. आता याची मी करणार वडे, आळू वडे. ते त्याला बेसन लावून व्यवस्थिशीर मस्त मग बॉईल करून घेणार. बॉईल केल्यानंतर मग तळून घेणार. तुम्हाला दाखवणार, नक्कीच दाखवणार. हे बघा रस्त्यातच भेटले, मोठे मोठे आहेत. म्हणजे मस्त आता आळू वडे, संध्याकाळी आळू वडे आणि तरोट्याची भाजी आणि काहीतरी दुसरंच डाळ बीळ करावं लागेल एखादी. चला